नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी तुषार अरुण तोडकर, विज्ञान शिक्षक, चैतन्य विद्यालय निरा, नरसिंहपूर. तर आपण बघत होतो स्टँडर्ड 10 टॉप पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 5 हीट. त्यातले आपण लॅटंट हीट, रेज्युलेशन हे 2 पॉईंट बघितलेत. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण लॅटंट हीट आणि दुसऱ्या पार्टमध्ये रेज्युलेशन हे 2 पॉईंट बघितलेले आहेत. आज आपण बघूयात तिसरा पॉईंट, ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. तर बघा, पहिल्यांदा बघूयात ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे नेमकं काय. इन जनरल, वेन लिक्विड इज हिटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स अँड वेन इट कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. जनरली काय करतो, ज्यावेळी लिक्विडला आपण हीट देतो त्यावेळी ते काय होतात, एक्सपांड होतात. काय होतात, एक्सपांड होतात. आणि जेव्हा आपण त्यांना कूल करतो त्यावेळी ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. वॉटर हावेवर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. ह्याला एक अपवाद आहे. कोण अपवाद आहे, तर वॉटर किंवा पाणी. काय होतं, इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. आपण जर वॉटर 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर त्याला आपण हीट दिली, इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. ते काय होतं, आकुंचन पावतं. प्रसरण्यापेक्षा काय होतं, ते आकुंचन पावतं. लक्षात राहू देत. नॉर्मली काय होतं, ज्यावेळी आपण लिक्विडला हीट देतो, उष्णता देतो, त्यावेळी ते एक्सपांड होतं. आणि थंड करतो त्यावेळी ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. इथं वॉटरचं उलटं आहे. आपण 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला जर हीट द्यायला चालू केलं तर नॉर्मली काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन व्हायला पाहिजे किंवा एक्सपांड व्हायला पाहिजे. त्याच्यावेळी ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं. लक्षात राहू देत, महत्त्वाचा पॉईंट आहे. अँड ॲट 4 डिग्री सेल्सिअस, आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम काय असतो, मिनिमम. व्हॉल्यूम काय असतो, मिनिमम. 4 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम काय असतो, मिनिमम. सगळ्यात कमी व्हॉल्यूम तिथं असतो. कशामुळे, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय, आकुंचन पावल्यामुळे. लक्षात राहू देत. बघा, फर्दर 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे जर आपण 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर हीट द्यायला चालू केलं तर वॉटर एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. वॉटर काय होतं, एक्सपांड होतं आणि त्याचा व्हॉल्यूम काय होतो, वाढतो. तर ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्यालाच काय म्हणतात, ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. कुठल्या वॉटरला, की ज्यावेळी आपण 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरला आपण टेम्परेचर देतो, त्यावेळेस काय होतं की 0 डिग्री सेल्सिअस पासून जसं जसं आपण हीट देऊयात तसं त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे. परंतु टेम्परेचर वाढताना ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. लक्षात राहू देत, व्हॉल्यूम मिनिमम असणार आहे. म्हणजे डेन्सिटी कशी असणार आहे, हाय डेन्सिटी असणार आहे. बरोबर आहे का, डेन्सिटी कशी असणार आहे, हाय असणार आहे. अँड वेन वॉटर हिटेड अबव 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड डेन्सिटी काय होणार आहे, त्यावेळी डेन्सिटी काय होणार आहे, लक्षात राहू देत. मॅक्झिमम डेन्सिटी वॉटरची कुठं असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. येते लक्षात, मॅक्झिमम डेन्सिटी कशी असणार आहे, कुठं असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. कारण 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय असतो, मिनिमम असतो. आणि 4 डिग्री सेल्सिअस पासून काय होतं, पुढं जसं आपण हीट देऊयात तसं ते एक्सपांड होत जातं. कोण, वॉटर. लक्षात राहू देत. म्हणजे 0 टू 4 डिग्री सेल्सिअसला, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसला जे वॉटरचं बिहेवियर आहे त्यालाच काय म्हणतात, ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. अजून एकदा शॉर्टमध्ये बघा, की नॉर्मली काय होतं, आपण लिक्विडला हीट दिली, उष्णता दिली की ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. काय होतं, एक्सपांड होतं. एक्सपांड होतं. आणि आपण कूल केलं की ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. वॉटरचं उलटं आहे. आपण 0 डिग्री सेल्सिअस पासून त्याला हीट द्यायला चालू केलं की काय होतं, जसं 0, 1, 2, 3, 4 येईल तसं त्याचा व्हॉल्यूम काय होतो, मिनिमम होत जातो, कमीत कमी होत जातो. आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम काय असतो, सगळ्यात मिनिमम असतो. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला त्याचं कॉन्ट्रॅक्शन कसं आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि आपण 4 डिग्री सेल्सिअस पासून पुढे हीट द्यायला चालू केलं की ते काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. हे जे बिहेवियर आहे 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, दिस इज कॉल्ड ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. तर हेच आपल्याला बघायचं आहे आज. त्यासाठी हे ॲनालॉमस बिहेवियर आहे वॉटरचं, हे स्टडी करण्यासाठी काय यूज करतात, होप्स ॲपरेटस. काय यूज करतात, होप्स ॲपरेटस यूज करतात. लक्ष राहू देत, काय यूज करतात, होप्स ॲपरेटस. शेजारी तुम्हाला डायग्राम दिसते, ह्या डायग्राममध्ये जे ॲपरेटस आहे
डायग्राममध्ये जे ॲपरेटस आहे त्याला काय म्हणतात, होप्स ॲपरेटस. ह्या डायग्राममध्ये जे तुम्हाला ॲपरेटस दिसत आहे त्याला काय म्हणतात, होप्स ॲपरेटस. आणि हे ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर स्टडी करतात. कशाने करतात, बाय युझिंग होप्स ॲपरेटस. एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे बघा. द ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर स्टडी विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. इन होप्स ॲपरेटस बघा, फ्लॅट बाउल इज अटॅच टू अ सिलेंड्रिकल कंटेनर. काय असतो, एक असा सिलेंड्रिकल कंटेनर असतो आणि त्याला एक असा फ्लॅट बाउल काय केलेला असतो, अटॅच केलेला असतो. फ्लॅट बाउल काय केलेला असतो, अटॅच केलेला असतो. डायग्राममध्ये दिसतोय बघा, हा काय आहे, एक सिलेंड्रिकल कंटेनर आणि एक फ्लॅट बाउल असा काय केलेला आहे, त्याला जोडलेला आहे. लक्षात राहू देत. देर इज प्रोव्हिजन टू अटॅच थर्मोमीटर अबाव टू मेजर T2 टेम्परेचर. ह्याला थर्मोमीटर जोडण्यासाठी 2 थर्मोमीटर जोडतात. वरती जो जोडतात त्याला काय म्हणतात, T2 थर्मोमीटर. आणि खाली जो जोडतात सिलेंडरला त्याला काय म्हणतात, T1 थर्मोमीटर. T2 आणि T1 असे 2 थर्मोमीटर कशाला अटॅच केलेले असतात, सिलेंडरला अटॅच केलेले असतात. वॉटर इज फिल्ड इन सिलेंडर. ह्या मधल्या सिलेंडरमध्ये काय भरतात, वॉटर. ह्या मधल्या सिलेंडरमध्ये काय भरतात, वॉटर. अँड फ्रीजिंग मिक्सचर ऑफ आईस अँड साल्ट इज पुट इन द फ्लॅट बॉल. आणि हा जो फ्लॅट बॉल आहे त्याच्यामध्ये काय भरतात, फ्रीजिंग मिक्सचर. पुन्हा एकदा बघा, एकदम सोपं काय आहे, स्ट्रक्चर आहे. द होप्स ॲपरेटस कन्सिस्ट cylinder and flat bowl attached to it, and there is a provision to attach 2 thermometer. The upper thermometer is called T2, lower thermometer is called T1 thermometer. The cylinder consists water. cylinder मध्ये काय आहे, water, and flat bowl consist freezing mixture of आईस अँड साल्ट. एकदम सोपं आहे. एक सिलेंडर आहे, बरोबर मध्ये काय असतो, सिलेंडर असतो, त्याला एक बाउल अटॅच केलेला असतो. त्या बाउलमध्ये काय आहे, फ्रीजिंग मिक्सचर आईस आणि साल्टचा. आणि सिलेंडरमध्ये काय आहे, पाणी. आणि सिलेंडरच्या वरच्या पार्टमध्ये जो थर्मोमीटर असतो त्याला काय म्हणतात, T2 थर्मोमीटर. आणि खालच्या पार्टमध्ये असतो त्याला काय म्हणायचं, T1 थर्मोमीटर. लक्षात राहू देत. बघा आता एक काम कसं करतं ते एक बघायचंय. बघा काय होतं नक्की, आपण जर हा एक्सपेरिमेंट स्टार्ट केला तर नक्की काय होतं ते आपल्याला बघायचंय. बघा, ड्युरिंग स्टडी ऑफ ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपरेटस, टेम्परेचर T1 अँड T2 मेजर्ड आफ्टर एव्हरी 30 सेकंद. प्रत्येक 30 सेकंदाला काय करतात, टेम्परेचर मेजर करतात. कशाचं, T1चं आणि T2चं. कशाचं, T1चं आणि T2चं. लक्षात राहू देत. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन वाय ॲक्सिस. टेम्परेचर कशावरती प्लॉट करतात, वाय ॲक्सिसवरती. ह्या वाय ॲक्सिसवरती काय करतात, टेम्परेचर प्लॉट करतात. अँड मिनिट्स ऑर टाइम ऑन एक्स ॲक्सिस. लक्षात राहू देत. वाय ॲक्सिस वरती काय घेतात, काय प्लॉट करतात, टेम्परेचर. आणि एक्स ॲक्सिस वरती टाइम किंवा मिनिट्स. द ग्राफ दाखवलेला बघा तुम्हाला इथं. द ग्राफ शोज इनिशियली बोथ द टेम्परेचर T1 अँड T2 आर आयडेंटिकल. पहिल्यांदा T1 आणि T2 हे दोघांचे टेम्परेचर कसे असतात, इक्वल असतात किंवा सेम असतात. किती आहे तिथं, 12 डिग्री सेल्सिअस. हे दोघांचेही टेम्परेचर या ठिकाणी कसे आहेत, सेम आहेत. ॲज टाइम पासेस T1 ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द सिलेंड्रिकल डिक्रीजेस फास्ट. लक्षात राहू देत. जसं टाइम जाईल तसं पहिल्यांदा टेम्परेचर कशाच कमी होतं, T1चं. कशाच कमी होतं, T1चं. लक्षात राहू देत. पहिल्यांदा टेम्परेचर कशाच कमी होतं, T1चं. ग्राफमध्ये दाखवलं बघा या ठिकाणी. कशाचं टेम्परेचर कमी होतं, T1चं. वाईल टेम्परेचर ऑफ T2 इन अप्पर पार्ट. T2 कुठे मोजतो आपण, अप्पर पार्ट मध्ये. लक्षात राहू देत. ऑफ वॉटर इन द अप्पर पार्ट ऑफ सिलेंड्रिकल डिक्रीजेस कम्पॅरेटिव्हली स्लोली. लक्षात राहू देत. पहिल्यांदा काय होतं, T1चं टेम्परेचर पहिल्यांदा कमी होतं आणि T2चं सुद्धा टेम्परेचर कमी होतं, परंतु ॲज कम्पेअर टू T1 इट डिक्रीजेस स्लोली. त्या T1च्या कम्पॅरिझनने T2 टेम्परेचर काय होतं, हळूहळू कमी होतं. लक्षात राहू देत. पहिल्यांदा बघा, दोघांचे पहिल्यांदा टेम्परेचर आयडेंटिकल आहेत. किती आहेत, 12 डिग्री सेल्सिअस. तर पहिल्यांदा फास्ट टेम्परेचर कशाच कमी होतं, T1चं कमी होतं. T2चं कमी होतं, परंतु स्लोली ॲज कम्पेअर टू T1 कमी होतं हळूहळू T1च्या कम्पॅरिझनने. हायवर वन्स द टेम्परेचर ऑफ T1 ऑफ द लोअर पार्ट रिचेस टू 4 डिग्री सेल्सिअस. आता लक्षात राहू देत महत्वाचं, ज्यावेळी T1चं टेम्परेचर किती होतं, 4 डिग्री सेल्सिअस. इथं दाखवलंय बघा किती होतं, 4 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळी T1चं टेम्परेचर काय होतं, 4 डिग्री सेल्सिअस.
इट ऑलमोस्ट स्टेबल ॲट दॅट टेम्परेचर. ते टेम्परेचर काय राहतं, स्टेबल राहतं. स्टेबल म्हणजे कॉन्स्टंट राहतं, लक्षात राहू देत, किंवा स्थिर राहतं. T2 डिक्रीजेस स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. लक्षात राहू देत. बघा, वन्स द टेम्परेचर T1 ऑफ द लोअर पार्ट रिचेस 4 डिग्री सेल्सिअस इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ॲट दॅट टेम्परेचर. T2 डिक्रीजेस स्लोली 4 डिग्री सेल्सिअस. देअर आफ्टर T2 स्टार्ट चेंजिंग रॅपिडली. लक्षात राहू देत. काय होतं की पहिल्यांदा T1चं टेम्परेचर किती डिग्रीला स्टेबल राहतं, 4 डिग्री सेल्सिअसला. त्यानंतर T2चं टेम्परेचर काय होतं, एकदम रॅपिडली डिक्रीज होतं, एकदम काय होतं, फास्ट डिक्रीज होतं. अँड रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फर्स्ट. आणि त्याचं टेम्परेचर पहिल्यांदा 0 डिग्री सेल्सिअस काय होतं, रेकॉर्ड होतं. लक्षात राहू देत. द पॉइंट ऑफ लक्षात राहू देत. अँड आफ्टर द लोअर पार्ट T1 रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. The point of insertion of two curves shows in the temperature of maximum density. 0 डिग्री सेल्सिअसला काय, 4 डिग्री सेल्सिअसला त्याची डेन्सिटी कशी असते, मॅक्झिमम असते. कशाची, वॉटरची डेन्सिटी असते. पुन्हा एकदा बघा काय होतं, ॲट फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा द टू टेम्परेचर आर आयडेंटिकल. दोन्ही टेम्परेचर कसे असतात, आयडेंटिकल असतात, 12 डिग्री सेल्सिअस. फर्स्ट द टेम्परेचर ऑफ T1 म्हणजे कुठे मेजर करतो ते आपण, एकदम खालच्या थर्मोमीटरला. लक्षात राहू देत. T1 डिक्रीजेस रॅपिडली. पहिल्यांदा T1चं टेम्परेचर काय होतं, रॅपिडली म्हणजे एकदम फास्ट काय होतं, कमी होत जातं. द टेम्परेचर ऑफ T2 डिक्रीजेस स्लोली. टेम्परेचर T2चं काय होतं, हळूहळू डिक्रीज होतं ॲज कम्पेअर टू T1च्या कम्पॅरिझनने. देन वेन टेम्परेचर ऑफ T1 रिचेस ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ॲट दॅट टेम्परेचर. लक्षात राहू दे. T1चं टेम्परेचर ज्यावेळी 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं, जातं, त्यावेळी ते काय होतं, 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं, कॉन्स्टंट राहतं. लक्षात राहू देत. सिन्स T2 चेंजिंग रॅपिडली, त्यावेळी T1चं टेम्परेचर ज्यावेळी 4 डिग्री सेल्सिअसला कॉन्स्टंट राहतं, त्यावेळी T2चं टेम्परेचर काय होतं, एकदम काय होतं, रॅपिडली काय होतं, डिक्रीज होतं. अँड इट रिचेस ऑर इट रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट. आणि ते काय करतं, ह्या ठिकाणी बघा T2 काय करतं, पहिल्यांदा 0 डिग्री सेल्सिअस काय करतं, पहिल्यांदा रेकॉर्ड करतं. ह्या ठिकाणी बघा 0 डिग्री सेल्सिअस पहिल्यांदा रेकॉर्ड करतं. अँड आफ्टर दॅट द लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड्स 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्यानंतर लोअर टेम्परेचर T1 काय करतं, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रेकॉर्ड करतं. द पॉइंट ऑफ इन्सर्शन ऑफ टू कर्व्स शो द टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. आणि हे 4 डिग्री सेल्सिअस आहे, त्या ठिकाणी त्याची डेन्सिटी काय असते, वॉटरची मॅक्झिमम असते. एकदम सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा दोघांचे टेम्परेचर कसे असतात, एक समान असतात. त्यानंतर पहिल्यांदा T1चं टेम्परेचर काय होतं, एकदम फास्ट कमी होतं. T2चं कमी होतं, परंतु हळूहळू कमी होतं. ज्यावेळी T1चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला जातं, त्यावेळी ते त्या ठिकाणी काय राहतं, स्टेबल राहतं. आणि T2चं टेम्परेचर काय होतं, एकदम रॅपिडली काय होतं, डिक्रीज होतं. आणि ते कुठं जातं, 0 डिग्री सेल्सिअसला पहिल्यांदा. त्यानंतर थोड्या वेळाने किंवा त्यानंतर T1चं सुद्धा टेम्परेचर काय होतं, 0 डिग्री सेल्सिअस होतं. आता असं का होतं, हे नेक्स्ट स्लाइडवरती बघूयात. बघा, हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन्स. बघा, इनिशियली द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंड्रिकल लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर ऑफ बाउल. लक्षात राहू देत. काय आहे, हा सिलेंडर आहे, ह्याच्यामध्ये काय एक बाउल आहे, त्या बाउलमध्ये आपण काय केलं, फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे आईस आणि साल्टचं काय केलेलं आहे, फ्रीजिंग मिक्सचर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आतल्या सिलेंडरचं टेम्परेचर काय होणार आहे, ऑटोमॅटिक काय होणार आहे, लो होणार आहे किंवा कमी होणार आहे. लक्षात राहू देत. सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. लक्षात राहू देत. या ठिकाणी जे सिलेंडरमधलं पाणी आहे त्या फ्रीजिंग मिक्सचरमुळे काय होणार आहे, थंड होणार आहे. त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. असं हाय डेन्स वॉटर कुठे येणार आहे, खालच्या बाजूला येणार आहे, म्हणजे खालच्या बाजूला येणार आहे. त्यावेळी पहिल्यांदा टेम्परेचर कशाचं कमी होतं, आपण शिकलोत कशाचं कमी होतं, T1चं कमी होतं. लक्षात राहू देत. मधला सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, कडेच्या बाउलला काय आहे, कडेच्या बाउलमध्ये काय टाकलंय, फ्रीजिंग मिक्सचर. त्या फ्रीजिंग मिक्सचरमुळं सिलेंडरच्या आजूबाजूचं पाणी काय होणार आहे, थंड होणार आहे. थंड झाल्यामुळं डेन्सिटी काय होणार आहे, लक्षात राहू देत, डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. असं जास्त डेन्सिटीचं पाणी कुठे येणार आहे, खालच्या पार्टमध्ये. म्हणजे कुठं, ज्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, T1 हा थर्मोमीटर जोडलेला आहे, त्या ठिकाणी ते येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा
इथे दाखवले बघा T1चं टेम्परेचर पहिल्यांदा काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात राहू देत. देअरफॉर द लोअर टेम्परेचर T1 shows rapid fall in temperature and continues till the temperature of becomes equal to 4 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे T1चं टेम्परेचर काय होणार आहे, पहिल्यांदा कमी कमी होणार आहे. आणि कुठपर्यंत कमी होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. कुठपर्यंत कमी होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. आता बघा इट देअरफॉर लक्षात राहू देत, आपण शिकलोत ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम अँड डेन्सिटी इज मॅक्सिमम. डेन्सिटी इज मॅक्सिमम. लक्षात राहू देत. बघा वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट डिक्रीजिंग बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड डेन्सिटी डिक्रीजेस. देअरफॉर मूव्स इन द अपवर्ड डिरेक्शन. लक्षात राहू देत. जसं 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली खाली येणार आहे, जसं 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली खाली येणार आहे, तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात राहू देत. अजून एकदा बघा 4 डिग्री सेल्सिअसला काय असतो, व्हॉल्यूम मिनिमम असतो आणि डेन्सिटी कशी असते, मॅक्झिमम असते. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली आलात तुम्ही, 3, 2, 1, 0 येते लक्षात. असे खाली खाली आलात तर डेन्सिटी काय होते, डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. आणि व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. त्याच्यामुळं हे 4 डिग्री सेल्सिअस जे वॉटर जे खाली आहे, कुठं आहे, T1 थर्मोमीटर जवळ आहे, ते डेन्सिटी कमी झाल्यामुळं आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळं कुठं जाणार आहे, वरच्या पार्टमध्ये जाणार आहे. म्हणजे कुठं, T2 थर्मोमीटर ज्या ठिकाणी जोडला आहे त्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळं काय होतं, दिस वॉटर मूव्स इन अपवर्ड डिरेक्शन अँड द टेम्परेचर अप्पर पार्ट डिक्रीजेस रॅपिडली टू 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे वरच्या पार्टचं टेम्परेचर काय होतं, 0 डिग्री सेल्सिअस एकदम फास्ट काय होतं, कमी होतं. अँड द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट हायवर रिमेन्स 4 डिग्री सेल्सिअस सम टाइम अँड देन डिक्रीजेस स्लोली टू 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात राहू देत. बघा अजून एकदा, शेवटचं बघूयात अजून एकदा. बघा काय आहे, एक सिलेंडर आहे, सिलेंडरच्या बाउल जोडलेला आहे, सिलेंडरमध्ये वॉटर आहे, बाउलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर आहे. या फ्रीजिंग मिक्सचरमुळं बाउलच्या आजूबाजूचं जे वॉटर आहे सिलेंडरमधलं ते काय होणार आहे, थंड होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे जसं टेम्परेचर कमी कमी होईल किंवा 4 डिग्री सेल्सिअसला जर टेम्परेचर आलं, कमी कमी होतं ना टेम्परेचर या ठिकाणी, बघा 12, 8, 4 असं काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. जसं तिथं वॉटर काय झाल्यामुळं, कूल झाल्यामुळं, डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळं आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळं हे वॉटर कुठे येणार आहे, लोअर पार्टला. म्हणजे कुठे येणार आहे, T1 पार्टला हे वॉटर येणार आहे. लोअर पार्टला म्हणजे कुठे येणार आहे, T1 पार्टला हे वॉटर येणार आहे. कुठे येणार आहे, T1 पार्टला हे वॉटर येणार आहे. त्यामुळे T1चं टेम्परेचर पहिल्यांदा काय होणार आहे, एकदम रॅपिडली डिक्रीज होणार आहे. आता कुठे आलो आपण, 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी झालं. आपल्याला माहिती आहे 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम काय असतो, मिनिमम असतो आणि डेन्सिटी कशी असते, मॅक्झिमम असते. आता 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली वॉटर गेलं, 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली वॉटर गेलं की पुन्हा काय होणार आहे, डेन्सिटी काय होणार आहे, लक्षात राहू दे, डिक्रीज होणार आहे आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. असं डेन्सिटी कमी झालेलं आणि व्हॉल्यूम वाढलेलं वॉटर कुठे जाणार आहे, वरच्या पार्टमध्ये, म्हणजे T2 टेम्परेचर. त्यामुळे पहिल्यांदा T2 टेम्परेचर काय होतं, एकदम 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, जातं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने T1चं टेम्परेचर सुद्धा कुठं जातं, 0 डिग्री सेल्सिअसला जातं. हे कशामुळे होतं, ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे. बघा सोपं आहे, काय अवघड नाहीये. आणि हा ग्राफ दाखवतो बघा की आपल्याला डेन्सिटी कुठं असते, डेन्सिटी मॅक्झिमम कुठं असते, 4 डिग्री सेल्सिअसला. डेन्सिटी मॅक्झिमम कुठं असते, 4 डिग्री सेल्सिअसला. आणि व्हॉल्यूम सुद्धा मिनिमम कुठे असतो, 4 डिग्री सेल्सिअसला. बघा नेक्स्ट काय क्वेश्चन आहेत, नेक्स्ट बघा काय काही क्वेश्चन आहेत ते बघूयात. बघा पहिला आहे, इन रिजन्स विथ cold climate the aquatic plant and animals can survive even the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. In cold region in winter the pipes for water supply break and even rocks crack. तर पहिलं बघूयात. बघा काय होतं कोल्ड रिजन मध्ये तर काय होतं, एक लेक असेल समजा, तर वरच्या भागामध्ये काय होतो, बर्फ जमा होतो आणि वरच्या भागामध्ये बर्फ जमा होतो आणि खाली त्या बर्फाच्या खाली काय आहे, वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय होतात, सर्वाइव्ह होतात. तर असं का होतं बघा, दिस इज ड्यू टू ॲनालॉमस एक्सपान्शन ऑफ
वॉटर. कशामुळे होतं? एनालॉमस एक्सपान्शन ऑफ वॉटर. वेन द atmospheric temperature reaches at 0 degree Celsius, ice begins to form in the ponds, forming the layer on the upper surface of water, and below it and water below it. लक्षात राहू देत की वरच्या भागामध्ये ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर कमी झाल्यामुळं वरच्या भागामधलं जे पाणी आहे त्याचा काय बनतो? बर्फ बनतो. आणि त्याच्या खाली काय आहे? वॉटर आहे. आणि त्याच्या खाली काय असतं? वॉटर असतं. लक्षात राहू देत. आपल्याला माहिती आहे ॲज वी नो आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. आईस काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट. आफ्टर सफिशियंट थिकनेस ऑफ आईस इज फॉर्म, इट प्रिव्हेंट्स फर्दर लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉटम लेअर ऑफ वॉटर. लक्षात राहू देत. काय होतं की पहिल्यांदा हीट तयार झाली, पहिल्यांदा सफिशियंट आईसची लेअर तयार झाली वरती, की खाली काय होतो? खाली काय आहे? पाणी आहे. असं का होतं? एकदा सफिशियंट हाईटची आईसची लेअर तयार झाली की आईस काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट. हीटचं काय आहे? बॅड कंडक्टर आहे. त्याच्यामुळं आतली हीट काय होत नाहीये? लॉस्ट होत नाही. म्हणजे काय होत नाही? आतल्या आतच ती हीट राहते, बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे वरचं जरी थरामध्ये काय असेल? आईस असेल तरी सुद्धा खाली काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करू शकतात. लक्षात राहू देत. दिस इज वाय फिशेस अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन सर्वाइव्ह इन पॉन्ड्स अँड अदर बॉडीज इवन द ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर रिचेस बिलो 0 degree Celsius. If water do have this property, then do not have this property, then it would be impossible to aquatic life to exist in water bodies in cold seasons. लक्षात राहू देत. पुन्हा एकदा बघा असं का होतं ते की कोल्ड रिजन आहे, एक लेक आहे समजा कोल्ड रिजन मधलं, की टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय होते? वरती एक सफिशियंट थिकनेसची काय तयार होते? आईसची लेअर तयार होते. आणि आपल्याला माहित आहे आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्याच्यामुळं काय होत नाही? आतली हीट काय होत नाही? लॉस होत नाही. म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही. हीट काय राहते? आतमध्ये राहते. त्याच्यामुळं वरती जरी बर्फ असला तरी खाली काय आहे? वॉटर आहे. आणि वॉटरमध्ये काय आहे? ॲक्वेटिक लाईफ. आणि ह्या बिहेवियरमुळेच काय होतात की कोल्ड कंट्रीजमध्ये किंवा कोल्ड रिजनमध्ये आईसच्या खाली काय राहतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात किंवा सर्वाइव्ह करतात. आणि दुसरा क्वेश्चन आहे बघा, वॉटर पाईप्स बस्ट बिकॉज द वॉटर इनसाइड them expands and it gets close to freezing and this causes increase in pressure inside the pipe. हे सुद्धा कशामुळे होतात? वॉटर पाईप्स बस्ट किंवा रॉक्स कशामुळे क्रॅक होतात? ड्यू टू एनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. ड्यू टू प्रेशर द पाईप ऑर रॉक्स क्रॅक्स. लक्षात राहू देत. वेन द प्रेशर गेट्स टू हाय द पाईप टू कंटेन इट रप्चर्स. लक्षात राहू देत. हे कशामुळे होतं? एनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे होतं. येते लक्षात. बघा अशा ठिकाणी अशा प्रकारे हा पॉईंट आपला संपलेला आहे. आशा आहे तुम्हाला समजला असेल. परीक्षा दृष्टीने खूप खूप महत्त्वाचा आहे. पहिला पार्ट, दुसरा पार्ट आणि हा काय आहे? तिसरा पार्ट आहे. 3 पार्ट आपले कंप्लीट झालेत. राहिलेला भाग आपण कुठे बघूयात? पुढच्या भागात बघूयात. आशाही तुम्हाला समजलेला असेल. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही शेअर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन पार्टमध्ये. धन्यवाद.